उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 3 नावं चर्चेत आहेत. जय पवार, छगन भुजबळ यांचं नावही चर्चेत आहे. नितीन काका पाटील यांचंही नाव चर्चेत आहे. सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उल्लेखनीय विजय मिळवलाय आणि त्यानंतर 2 दिवसातच त्या दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या सदस्य आहेत, मात्र एकाच वेळी विधानसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं सदस्यत्व ठेवता येत नसल्यानं त्या आज राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहे. दिल्ली दौऱ्यामध्ये त्या राज्यसभेच्या सभापतींची भेट घेऊन औपचारिक प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. हा राजीनामा दिल्यास त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेचा मार्ग अधिक स्पष्ट होणार आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात, आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत. सीमा, आपण बघतोय की सुनेत्रा पवार आज खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. नक्कीच सुनेत्रा पवार आपल्या आज राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहे आणि ही जागा रिक्त झाल्यानंतर या जागेवरती पक्षाकडनं कोणाच्या नावाला, कोणत्या नेत्याला खरं तर संधी देणार याची सुरुवात, या नावाची सुरुवात आतापासूनच झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं 3 नावं जी आहेत ती सध्या समोर येताना पाहायला मिळत आहे. जय पवार, छगन भुजबळ आणि नितीन पाटील यांचे हे जे नाव आहे ते सध्या पुढे येतात. खरं तर विधान परिषदेच्या एका जागेवरती जय पवार यांची वर्णी लागावी यासाठी खरं तर पक्षातून काही नेत्यांनी सोबतच काही पदाधिकाऱ्यांनी खरं तर पक्षाकडे मागणी केलेली होती. तशा प्रकारे चर्चा पक्षांतर्गत सुरू झालेली होती. मात्र त्या ठिकाणी जिशान सिद्दीकी यांना संधी देण्यात आली. छगन भुजबळ खरं तर जेव्हा सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवरती वर्णी लागलेली तेव्हा छगन भुजबळ राज्यसभेवरती जाण्यासाठी इच्छुक होते. अजित पवार यांच्याकडे देखील त्यांनी इच्छा बोलून दाखवलेली होती. मात्र तेव्हा त्यांची संधी हुकली आणि त्यानंतर लोकसभा लढवण्यासाठी सुद्धा ते इच्छुक होते. आता या जागेवरती छगन भुजबळ यांची वर्णी लागते का? कारण त्यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा जी आहे ती आता व्हायला सुरुवात झालेली आहे. नितीन पाटील यांच्या देखील नावाची सध्या चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे आज राजीनामा दिल्यानंतर पक्षांतर्गत काय नक्की वेगवेगळ्या नावांवरती चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.